डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरला। कळवा कारशेडवरून कल्याणकडे ही लोकल जात होती आणि त्यामुळे कल्याणकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरच्या वाहतुकीवर परिणाम झालाय। त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीचा पहिला दिवस आणि ऐन गर्दीच्या वेळेला प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे। सध्या हे काम सुरू आहे। डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये लोकलचा डबा हा रुळावरून घसरलेला आहे। कळवा कारशेडवरून ही कल्याणकडे जात होती। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। पाहूयात। आठवड्याच्या पहिल्या दिवशी जे आहे रेल्वेचं जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम झालेला आहे। मी आहे डोंबिवली रेल्वे स्थानकावरती। आपण पाहू शकता की रेल्वे स्थानकावरती कळव्यावरून निघालेली जी 8:01 जी लोकल ट्रेन जी आहे ती कल्याणच्या दिशेने निघालेली आहे आणि डोंबिवली प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती आल्यानंतर लगेचच शेवटचे जे 2 डब्यामधला एक डबा जो आहे त्याचा रुळावरनं जे आहे जो डबा आहे तो घसरल्याने डाऊन मार्गाची जी लोकल आहे ती विस्कळीत झालेली आहे। 2 तास झालेले आहे, अद्यापही पूर्ण काम झालेलं नाही आहे। लोकल रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध पातळीवरती लोकलचा जो डबा आहे तो रुळावरती आणण्याचा जो आहे काम तो सुरू आहे। मुंबई त्याचप्रमाणे कल्याणवरनं टीम जे आहे ते आलेले आहेत। लोकल जे आहे त्याचे 2 भाग केलेले आहेत। एक जो पुढचा डबा आहे तो वेगळा करण्यात आलेला आहे, कारण की जो लोकलचा जो डबा आहे त्याच्या बाजूलाचा जो डब्याचा जो रुळावरचा जो चाक आहे तो घसरल्याने जे आहे ते वाहतूक जी आहे संपूर्णतः विस्कळीत झालेली आहे। आणि आज आठवड्याचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी जे आहे ते जे नागरिक जे आहेत, जे प्रवासी आहेत ते मुंबईला कामाला जातात किंवा कामाला जातात। त्यामुळे जे मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे ते डोंबिवलीकरांना त्याचप्रमाणे कल्याणकरांना याचा मनस्ताप सहन करायला लागतो। कालच जे आहे 10 तासाचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला डोंबिवली रेल्वे स्थानकावरती जो प्लॅटफॉर्म नंबर 1 आहे यावरती जे स्लीपर जे आहे बदलण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आणि ह्याच प्लॅटफॉर्मवरती जो आहे तो लोकलचा डबा जो आहे तो घसरलेला आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली।